विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये खळबळ उडाली। स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघामधील जागांवर झालेल्या बंडखोरीमुळे महायुतीची डोकेदुखी वाढली आहे। ही बंडखोरी रोखण्यासाठी आता बंडखोर उमेदवारांना महामंडळाचे आणि शासकीय संस्थांच्या अध्यक्षपदाचा आमिष दाखवण्यात येत आहे। वरिष्ठ नेत्यांनी बंडखोरांना अर्ज मागे घेण्याचं आवाहन केलं असून अधिकृत 17 उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे। तर हे 17 उमेदवार कोण आहेत हे आपण पाहूयात। तर भाजपाचे राजीव पोद्दार नागपूरमधनं, भंडारा गोंदियातनं भाजपाचे अविनाश ब्राह्मणकर, वर्धा चंद्रपूर गडचिरोलीमधनं अरुण हनुमंत लखानी भाजपचे उमेदवार, अमरावतीतून भाजप उमेदवार प्रवीण पोटे, सोलापुरातनं भाजप उमेदवार राजेंद्र राऊत, अहिल्यानगरमधनं भाजप उमेदवार प्राजक्त तनपुरे, जळगावमधनं भाजपचे उमेदवार नंदकिशोर महाजन, भाजपचे उमेदवार सांगली सातारामध्ये सुद्धा आहेत धैर्यशील कदम आणि नांदेडमधून भाजपचे उमेदवार राजूरकर, धाराशिव लातूर बीडमध्ये भाजप उमेदवार बसवराज पाटील, छत्रपती संभाजीनगर जालन्यात भाजप उमेदवार सुहास शिरसाट आणि ठाण्यातनं शिंदेसेनेचे उमेदवार रवींद्र पाठक, यवतमाळमधनं शिवसेनेचे उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी, परभणी हिंगोलीमधनं शिंदेसेनेचे उमेदवार सईद खान आणि नाशिकमध्ये शिंदेसेनेचे उमेदवार दराडे, रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार अनिकेत तटकरे आणि पुण्यातून राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे।